नमस्कार. मी जी वधूंची स्थळं टाकली काल, त्या मुलींनी जाहिराती दिलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामधली काही मुली, काही ज्या वधू आहेत त्या वेबसाईटवरती आहेत. वेबसाईटवरती त्यांच्याशी चॅट करून तुम्ही त्यांचे नंबर घ्यायचे आहेत. मी कोणाचे नंबर देणार नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाला वाटतं आहे की मी नंबर देत नाही म्हणजे मी वाईट आहे. मी मुळीच वाईट नाही आहे. फक्त मी कुठल्याही मुलीचे नंबर मी कोणाला असे देणार नाही. कळलं ना? ज्यांची परिस्थिती आहे ते लोक जाहिरात देऊ शकतात आणि जाहिरात दिल्यानंतर त्या मुली तुम्हाला डायरेक्ट कॉल करू शकतात, जर त्या मुलींना गरज असेल तर. कळलं ना? हा विषय आहे. ते मी कुठल्याही मुलीचे नंबर कोणाला असं देणार नाही. आता मी असं का करतो, तर उद्या काही जरी झालं तरी ते माझ्यावरती येणार आहे आणि म्हणून मी सुरक्षित राहण्यासाठी, म्हणजे मी स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी आणि कुठला चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी मी जबाबदारी घेतो आहे. मुळात मी स्टार्टिंगपासून अशीच जबाबदारी घेत आलो आहे आणि मी लग्नसुद्धा बऱ्यापैकी जुळवलीत. माझ्याकडे भली मोठी वधूंची लिस्ट आहे आणि बऱ्यापैकी मुलींचे नातेवाईक हे यूट्यूब बघतायत. मला भरपूर फोन पण येतात, त्याशिवाय बायोटा पण येत आहेत, मेसेज येत आहेत. आणि खरं सांगायचं झालं तर मुलांपेक्षा जास्त काळजी मुलींनाच आहे लग्नाची. हे खरं सांगतो, मी खोटं सांगत नाही आहे. कारण जे मुलींचे फोन आलेत, ज्या मुलींनी मेसेज केलेत, त्या सिरियस आहेत आणि वर मंडळी मात्र सिरियस नाही आहे. बरेच असे वर आहेत की त्यांना आयतं पाहिजे, डायरेक्ट लडकी का नंबर चाहिए, असे लोक आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमची बहीण असेल किंवा तुमचे कोण XYZ, तुमच्या नात्यात कोण लेडीज असेल, तर तिचा नंबर तुम्ही डायरेक्ट देणार का? तुम्ही विचार करू शकता. तुम्ही नाही देणार ना. मग तसंच आहे, मग ही पण कोणाची तरी बहीण आहे. त्यामुळे मी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मी ही काळजी घेतो आहे. तुम्हाला काय वाटतं की मी पैसे कमवतो आहे? मुळीच नाही. पैसे कमवायचे झाले असते तर मी जाहिराती घेतल्या असते. मी साफ सांगतो आहे की मला कॉल करू नका म्हणून. मला कॉल करू नका. मी प्रत्येकाला सांगतो आहे. कशाला? मी जाहिराती घेऊ शकतो, पैसा कमवू शकतो, पण पैसा कमवणं हा माझा हेतू नाही आहे. मला घेतलेली कामं व्हायला पाहिजेत, पण सगळीच होणार नाही हे मला पण माहिती आहे. मी तर म्हणतो 5% पण जुळतील याची गॅरंटी देऊ शकत नाही मी, पण जुळतील. सगळ्यांचे जुळणार आहेत, पण लगेच नाही जुळणार आहेत. काही लोकांची लगेच जुळत आहेत, त्यांचं मी काढून टाकतो आहे. काही लोक तसेच राहत आहेत, तसेच आहेत, म्हणजे त्यांना कदाचित एक पण कॉल आलेला नसेल. तर काही लोकांना कॉल येत आहेत, पण भरपूर येत आहेत कॉल, प्रचंड येत आहेत. असे पण काही आहेत. तर काही लोक नुसतेच कॉल घेत आहेत, लग्नाचा विचार पण करत नाही, असेही लोक आहेत. तर त्याच्यामुळे कसं आहे, माझी फी किरकोळ आहे, मी जास्त पैसे घेत नाही आहे. पण विषय कसा आहे, लोकांना ते कळत नाही. लोकांना वाटतं काय, आणि चांगलं माध्यम करून ठेवलं हे. असं कुठेही कोणी विचारसुद्धा केला नाही असं काहीतरी समाजासाठी करावं, कोणीही विचार केला नाही. तर आता मी हे असं का करतो आहे ते थोडक्यात सांगतो. मला बाहेर जायचं आहे. मी मेळाव्या घेत होतो, एकही रुपया फी घेत नव्हतो मेळाव्याला. आता मेळाव्याला एकही रुपया का घेत नव्हतो माहिती आहे? कारण त्यावेळी मी 5,000 रुपये घ्यायचो प्रत्येकाचे. जे लोक माझ्याजवळ नोंदणी करायचे त्यांची मी फी घ्यायचो. आणि त्यांचं जुळायला पाहिजे. जुळवण्यासाठी पेपरला बातमी देऊन किंवा इतर ठिकाणी बातम्या देऊन ते जुळायचं नाही. आणि ते जुळवण्यासाठी मी मेळावे घ्यायचो. मेळाव्यामध्ये फार किरकोळ मुली यायच्या. आता येत नाही आहेत. आता अतिशय कमी येतात मुली. येतात पण अतिशय कमी. पण त्यावेळी भरपूर मुली येत होत्या, पण मुलांच्या दृष्टिकोनातून कमी येत होत्या. तर तेव्हा काय व्हायचं, तिथे मी डायरेक्ट समोरासमोर बसवायचो. हे फुकट होतं, मेळावा फुकट, टोटल फुकट, 1 रुपया घेत नव्हतो.
जे लोक फ्री कॅम्पला यायचे त्यांचं फुकटमध्ये जमायचं, म्हणजे जर समोर मुलगी असेल तर. आणि ज्या उरलेल्या मुली आहेत त्या माझ्याकडे नोंद असायच्या. माझा हेतू बघा, माझा हेतू प्रामाणिक आहे का लक्षात घ्या, आणि असेल तर तुम्ही सांगा की मी बरोबर करत होतो. तर उरलेल्या मुली मला भेटायच्या, त्या मी फाईलमध्ये नोंद करायचो आणि त्या मुली मी इतर ज्यांचे पैसे कोणाचे घेतले ते शोधून काढायचो आणि त्यांना मी ते द्यायचो. प्रामाणिकपणे करत होतो. मी विचार असा नाही केला होता की मी पैसे कमवायचा, हा विचार मी कधीच केला नव्हता. मी स्टार्टिंगपासून हा अभ्यास करत होतो की सगळ्यांची मला लग्न जुळवायचे आहेत, पण सगळ्यांची लग्न जुळणं कठीण आहे, खूपच कठीण आहे. ते तसं शक्य नाही आहे. तर ते मेळावे माझे बंद पडले. बंद का पडले? कारण माझा खर्च खूप व्हायचा. आता बघा, मी 5,000-5,000 रुपये घेतो आहे, पण किरकोळ लोकांनी जर पेमेंट केलं तर हा खर्च वसूल होत नाही. कारण काय? कारण जर मेळावा घ्यायचा आला तर मेळाव्याला हॉल पाहिजे किंवा इतर ठिकाणी जागा पाहिजे. त्या जागेचे पैसे द्यावे लागतात. भाड्याने घेतली जागा तर त्या जागेचे पैसे द्यावे लागतात. भले नाश्ता पाणी नाही देऊ शकत मी, कारण मी उगाच बडेजावकी करत नव्हतो. मला लेक्चर द्यायचं नव्हतं. मला माझं काम काय आहे की वधू कलेक्ट करणे, हा माझा उद्देश होता. आणि म्हणून मी ते मेळावे घ्यायचो. सगळीच लग्न जुळत नाही तिथे, त्यामुळे उरलेल्या मुली मलाच भेटायच्या. वरांशी माझं काही देणं घेणं नव्हतं, कारण वर मला बरोबर भेटणार होते. आणि आता पण तेच करतो आहे. मुलांना मी किंमत देत नाही, कारण मुलं काय फायद्याची नाही आहेत. जास्तीत जास्त फ्री वधूंनी पाहावं हा माझा हेतू आहे. त्याच्यामुळे काय होणार, ज्यांची जाहिरात घेतली त्यांचं लग्न जुळणार, आणि हाच माझा हेतू आहे. मी बाकीच्यांशी देणं घेणं काय नाही असं. तर आता मेळावे बंद केले. बंद काय केले? कारण मला परवडत नाही. कारण किरकोळ लोकांनी पेमेंट केलं तर मेळावे मी ठेवू शकत नाही, कारण माझा खर्च आहे, मला माझं पोट आहे. मी भाडं देऊ का प्रत्येक वेळी? समाजसेवा करतो आहे, पण इतकीही करत नाही ना की माझं स्वतःचं संपून दुसऱ्याचं भलं करा. ऑलरेडी मी आता लोनमध्ये आहे, पण जरी लोनमध्ये असलो तरी मी ते कवर करणार आहे. ते मी इझिली कवर करणार, मी करणार कवर. मला ते टार्गेट आहे माझं. पण विषय कसा आहे की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कोणाला सपोर्ट करायला पाहिजे. हे तुम्ही केलंच नाही, त्याच्यामुळे तुम्ही फसलात. आता मी मेळावे बंद केले, टोटल बंद केले. मी ऑफिसमध्ये पण असा विचार करायचो की समोर कोण आलं, समोर मुलगा मुलगी समोर आलं तर ते फ्री, हे ऑप्शन होते माझ्याजवळ. असं कुठेही नसतं. सगळे नियम असतात ते मध्यस्थांसाठी असतात. मध्यस्थांना कसा पैसा मिळेल यासाठी असतात. पण मी तसं कधीच केलं नाही. मी प्रामाणिकपणे काम करत होतो. त्याच्यानंतर वेबसाईट बनवली. पहिली माझी चांगली वेबसाईट होती, म्हणजे जी डायरेक्ट नंबर देणारी वेबसाईट होती. पण नंतर कोरोनाच्या काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात थोडंसं प्रॉब्लेम माझे झाले. माझे वैयक्तिक इश्यू होते आणि त्यामुळे मी थोडंसं लॉस होत गेलो. माझी आई आजारी पडली किंवा इतर, मी ते सगळं सांगत नाही रामायण. खूप काही गोष्टी घडली आणि त्याच्यामुळे मी लॉस होत गेलो आणि इकडे लक्ष मी कमी केला. कोरोना नंतर तर मी 4 वर्ष माझं बंद होतं. मी काहीच करू शकत नव्हतो. खूप प्रॉब्लेम झाले होते माझे. आणि आता काहीतरी करत होतो पुन्हा चालू. म्हणजे माझं कपड्याचं दुकान होतं. ते कपड्याचं दुकान मला अटॅक आल्यामुळे बंद केलं मी. बंद केलं. तो मालसुद्धा पडून आहे माझ्यासमोर. ते दुकान पुन्हा चालू करतो आहे आता मी. पण मला इच्छा होती की माझं ते काम चालू ठेवावं, आणि म्हणून मी पुन्हा ऑफिस टाकलं आणि पुन्हा काम करू लागलो. पण बघितलं लोक सपोर्ट करत नाहीत. जर लोक सपोर्ट करत नाही तर मी काम करून काय फायदा? म्हणून मी ते काम बंद केलं. यात ऑफिस मालकाचं बरं झालं का त्याला भाडं मी देत गेलो व्यवस्थित. त्याचं कधी नुकसान केलं नाही मी. त्याने भरपूर पैसे कमावले भाड्याप्रमाणे. 1 रुपया मी कमवला नाही. कळलं ना? प्रचंड नुकसान. नवीन लॅपटॉप घेतला. माझ्याजवळ लॅपटॉप होता, माझा कॉम्प्युटर होता, पण नवीन घेतला. माझा कॉम्प्युटर 2 संच आहेत. लॅपटॉप एक होता जुना,
आणि अजून घेतला. अजून एक लॅपटॉप आहे, तो डॅमेज आहे. टॅब पण 3-4 प्रकारचे टॅब आहेत माझ्याजवळ. सगळं साहित्य आहे, पण मी नवीन घेतलं. नवीन सुरुवात करूया. प्रिंटर नवीन घेतला, नवा कोरा प्रिंटर घेतला. तो स्मार्ट घेतला. कशासाठी? मतलब कामाला कुठे व्यत्यय येता का नाही म्हणून स्मार्ट प्रिंटर घेतला. माझ्याजवळ 2 प्रिंटर अजून आहेत, जुने पूर्वीचे, चांगले आहेत ते. पण तरी पण मी नवीन सुरुवात करूया, मतलब चांगली करूया असं. कुठे हा विचार नाही केला, कुठे काम अडकळायला पाहिजे किंवा काय, हा विचार नाही केला. म्हटलं खर्च होऊ देत, पण आपण नवीन सुरू करूया. सगळं नवीन सुरू केलं. माझं स्टूलं पण भरपूर आहेत, पण तरीसुद्धा भरपूर म्हटलं नवीन घेऊया, खराब दिसता का नाही ऑफिसमध्ये. जुन्या ऑफिसची स्टूलं भरपूर आहेत. एखादा लग्न मंडपात खुर्च्या भेटेल एवढी हे आहेत माझं बैठक. पण मी जुनं नको वापरूया म्हणून नवीन म्हटलं, सगळं नवीन करायला गेलो. खूप इन्व्हेस्टमेंट झाली. तर ते असू देत, पण याच्यात नुकसान कोणाचं झालं? माझं झालं. तिथे माझं नुकसान झालं. मी बंद का केलं? कारण तुम्ही लोक अजून नुकसान करणार, आणि म्हणून मी बंद केलं. मला नको. अंदाज आला मला, काही खरं नाही. आणि आता हे जाहिरात सिस्टीम मी चालू केली. जाहिरात सिस्टीमला प्रचंड दाद यायला पाहिजे, पण हवी तितके येत नाही आहे. पण असू देत, लग्न जमत आहेत ह्याला महत्त्व आहे. लग्न जमायला पाहिजेत, हा माझा उद्देश आहे. कारण जी लग्न जमत नव्हती ती लग्न इथे जमत आहेत. फक्त एवढंच की काही लोकांची अजिबात लग्न जमणार नाही आहेत. हे स्पष्ट सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. मी सगळ्यांनाच मी हे सांगत नाही की मी जमवणारच किंवा जमेनच किंवा पैसे घेण्यापुरतं गोड गोड बोलायचं. तो प्रकार माझ्याकडे नाही आहे. मी कोणाला पैशासाठी फोन पण करत नाही, आणि मला इच्छा पण नाही. मी इच्छा प्रामाणिकपणे काम करतो आहे. मला काय हवं आहे? तुमचं झालेलं पाहिजे मला, आणि त्यासाठी बरं वाटतं मला. असं लग्न जुळलं कोणाचं बरं वाटतं, म्हणून मी काम करतो आहे. तर त्यामुळे मी ज्या जाहिराती घेतो त्या जाहिरातींना मुली बघतायत. आणि तुम्ही म्हणणार कसं बघतायत? मी खोटं बोलतो आहे, मी खोटारडा आहे. तर मी खोटारडा आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता, कारण तुमची बुद्धिमत्ता तेवढी असणार. तर खरंच मुली बघतात का? तर कसं ओळखायचं? आता एक विचार करा, जर मुलाची जाहिरात आहे आणि मुली बघत नाहीत, असं होईल का? मुलाची जाहिरात मुलं बघणार का? मुलीची जाहिरात मुली बघणार का? नाही. मग मुलींची जाहिराती मुलं बघणार आणि मुलांची जाहिराती मुली बघणार. आता याच्यात काय झालं? मुलींची जाहिराती मी घेत नाही. मुली भरपूर कॉल करत आहेत मला, भरपूर मेसेज आलेले आहेत मला. मी खोटं सांगत नाही, बऱ्यापैकी मेसेज आहेत मला. बुकमध्ये पण बऱ्यापैकी भली मोठी लिस्ट आहे. मात्र आता पूर्वी जसं लोक यायची त्याच्यामध्ये आता मात्र वेगळं चित्र दिसतं आहे, की आता सगळ्या मुली येत आहेत त्या घटस्फोटीत येत आहेत. बऱ्याचशा मुली घटस्फोटीत आहेत. प्रथम मुली फार कमी आहेत, प्रचंड कमी आहेत. तर त्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो, मी बरेच माझे व्हिडिओ आहेत जे आता नवीन मुली येतील त्या शक्यतो घटस्फोटीत असतील. तर त्याच्यामुळे कसं, तुम्ही हा विचार करू नका की आज मुलं मुली स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतात, आणि त्याच्यामध्ये कोणाचं होत नाही, कोणाचं काय, आणि म्हणून त्या मग नंतर मॅट्रिमोनीची वाट पकडतात, आणि म्हणून त्या आम्हाला बघत आहेत. तर त्याचा फायदा घ्या. मी असं म्हणत नाही, मी प्रचंड फी लावलेली नाही आहे, भरपूर कमी आहे. आणि मी चुकूनही कोणाला सांगणार नाही की पेमेंट करा. चुकूनही सांगणार नाही कोणाला, काही गरजच नाही मला त्याची. ज्यांची जाहिरात लावलेली आहे त्यांचं व्हायला पाहिजे, आणि म्हणून मी मध्ये स्टॉप केलेलं आहे.
स्टॉप केलं म्हणजे स्टॉप नाही केलं आहे, चालू आहे, पण तरी पण थोडं स्टॉप असू देत, कारण त्यांना मुली बघू देत. पण असं थांबवलं तर काय होणार, मुली कंटाळणार आणि दुर्लक्ष करणार. म्हणून मला काळजी आहे, थोडं जाहिराती घेतल्या पाहिजेत. मी सगळ्यात जाहिराती घेतो आहे असं नाही, पण थोडंसं कमी केलं जाहिराती. आणि आता मी थोडं किरकोळ ठराविक लोकांच्या जाहिराती घेणार मी. त्याचं कारण काय, कारण पहिली कामं पण व्हायला पाहिजे ती. कारण काय होतं, मी जाहिराती भरपूर झाल्या, माझी फी कमी आहे, कमी असल्यामुळे भरपूर जाहिराती झाल्या. नाही मग 300-400 मुलांनी पेमेंट केलेलं आहे. 300-400 लोकांच्या जाहिराती लागल्यात 2 महिन्यात या. मग त्याच्यामध्ये काय होणार की त्या मुली पण हे पकडू की ते पकडू असं होतं मुलींचं. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आणि पाहिजे प्लस पाहिजे असं प्रत्येकाचं मत होतं, आणि म्हणून ते लग्न होत नाहीत. पण माझं हे पण आहे की कोणावर अन्याय होऊ नये म्हणून मी जाहिराती घेतो आहे. कारण तुमच्या इच्छेप्रमाणे करा, कुठेही करा, पण तुमच्या इच्छेप्रमाणे करा. यात आता काही लोकांचा फायदा होणार याच्यात, कारण कसं कमी पैशात लग्न जुळू शकतं त्यांचं. तर काही लोकांना अजिबात फोन येणार नाहीत, कळलं ना? तो विचार करा. मी सगळं खरं सांगितलेलं आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे ती सांगितलेली आहे. पण जर म्हणजे असं कोण नाही आहे असं, म्हणजे मला वाटतं एका अतिशय म्हणजे भिकारी माणूस पण नसेल की त्याची 1000 रुपये कमाई नाही आहे, किंवा 10,000 कमाई नाही आहे, किंवा 20,000 कमाई नाही खर्च सांभाळण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती सक्षम आहेत. ज्यांना शक्य नसेल, म्हणजे ज्यांना खरंच लग्नाची गरज आहे, भरपूर गरज आहे, पैसा नाही आहे त्यांच्यासोबत, तर त्यांना मी असे पण ऑप्शन सांगतो आहे. मी असं नाही सांगत एक छोटासा डबा घ्या, यावर्षी नको पुढच्या वर्षी करा, पण छोटासा एक डबा घ्या, रोजच्या रोज 3 रुपये, फक्त किती 3 रुपये. चहाला किती लागतात, 10 रुपये लागतात. 5 रुपयात आता चहा कोण घेत नाही, हाकलतात. कटिंग मागणाऱ्या व्यक्तीला हाकलतात, अपमान करतात. मी बघितलेलं आहे, स्वतः बघितलेलं आहे मी. काही ठिकाणी येत असेल, काही लोक प्रामाणिकपणे करत असतील मदत कोणाला, ती सामाजिक सेवा म्हणून करतात. समोरच्याला लाज नसते, सामाजिक सेवा म्हणून 5 रुपयात देतात चहा. पण 5 रुपयात चहा येत नाही, 10 रुपयात येतो. तर मी म्हणतो 3 रुपये फक्त तुम्ही साईडला काढा. वर्षाला 1000 रुपये होतात. किती? 1000 रुपये होतात वर्षाला, 1 वर्षाला. एका वर्षाने माझी पेमेंट करा फी. असं नाही आताच केलं पाहिजे, 1 वर्षाने पेमेंट करा, जाहिरात द्या. फक्त एवढंच की त्या वर्षी माझी फी चेंज झालेली असेल, बदललेली असेल, कारण माझं TRP वाढतो आहे. मला बऱ्यापैकी लोक बघत आहेत, प्रचंड लोक बघत आहेत, आणि बघतच राहणार, पुढे वाढत राहणार. माझी पब्लिसिटी वाढतच राहणार. तर त्यामुळे काय होणार, माझी फी वाढलेली असणार, एवढंच. म्हणून आत्तापासून विचार करा, 3 रुपये नको, 5 रुपये किंवा 7-8 रुपये असे दिवसाला जमा करा एका डब्यामध्ये. म्हणजे पुढच्या वर्षी तरी निदान तुम्ही प्रयत्न करू शकता स्वतःसाठी. हे मी प्रत्येकाला सांगतो. हे कशाचं सांगतो, कारण तुम्हाला आता तीच गरज आहे, कारण तुमचा जो पैसा नाही आहे. आणि बरेच लोक सांगतात की आम्हाला मुली मिळत नाहीत. तुमच्याकडे दुसऱ्यांसाठी काय करण्याची वृत्तीच नाही आहे, तर तुम्हाला कोण करणार मदत, हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी खर्च करत नाही, तर तुम्हाला स्वतःहून मुलगी येणार का? नाही येणार आहे. या विषयावर मी आता बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या काय ते. फक्त एवढंच की तुम्ही स्वतःसाठी 1 रुपया खर्च करत नाही आहे, त्या मुलीला तुम्ही उपाशी मारणार, हे वाक्य माझं लक्षात ठेवा. तुमची कंडिशन अजिबात नाही आहे. आणि मला आत्ता जाहिराती नको आहेत, मी जाहिराती घेत नाही आहे. ठराविक काळापुरते नाही घेणार, माझी कामं आहेत काही, त्यामुळे ते घेतो आहे. मी फक्त आता इतर गोष्टी करतो आहे. मी काही बरेचसे काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या करतो आहे, आणि TRP वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे थोडंसं. मी माझ्या यूट्यूबची पण जाहिरात देत असतो, आणि यूट्यूबची मला जाहिरात दिल्याशिवाय मला पर्याय नाही आहे. मला जाहिरात दिलीच पाहिजे, तरच माझं पब्लिक वाढणार आहे, आणि पब्लिक वाढवण्याच्या मार्गावर आहे. तर ठीक आहे, तुम्ही
जर तुम्हाला कळत असेल तर मला तसं कळवा. वायपळ फोन कोणीही करू नका. मला फोनची आवश्यकता नाही. मी फोन बरेच कट करतो आहे. बरेच फोन मी ब्लॉक करून टाकलेत. ब्लॉक करतो डायरेक्ट, कारण मला ते नको आहेत वायपळ. तर त्याच्यामुळे कसं ज्यांना गरज आहे, खरी गरज आहे त्या लोकांनीच फक्त मेसेज टाका. कॉल करायला पाहिजे असं नाही आहे, कारण माझा व्यवसाय मी आता दुसरं पण करतो आहे. म्हणजे माझं जे बंद पडलेलं दुकान मी बंद केलं कारण काही हेल्थ इश्यूमुळे. ते दुकान आता पुन्हा मी चालू करणार आहे. ते कुठे करणार हे तुम्हाला सांगणार पण नाही आहे, कारण त्याची गरज नाही. तुम्ही स्वतःसाठी जर ₹1 खर्च करत नसाल तर तुम्ही खरेदी करू शकत नाही. तुम्ही कारण सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक गोष्ट करत नाही तर तुम्ही कपडे कुठून घालणार? तुम्ही नाही घालणार. आणि मुलींचे कपडे आहेत ते. मी लेडीज दुकान का टाकलं? कारण मुली यायला पाहिजेत. खूप विचार केला होता मी भरपूर, आणि म्हणून मी ते लेडीज दुकान आहे माझं. आणि त्याच्या जाहिराती मी झळकवेन जेणेकरून अजून लेडीज बघतील माझं चॅनल. माझ्याकडे मी स्वस्त ठेवले. मी पैशासाठी नाही केलं सगळं. मी खूप स्वस्त कपडे ठेवलेत. चांगले कपडे आहेत, स्वस्त ठेवलेत. मी का ठेवले स्वस्त? कारण समोरची मुलगी बघावी. रोडवरचे कपडे नाही आहेत, ते दुकानातले कपडे आहेत. रोडवरच्या कपड्याची क्वालिटी वेगळी असते. माझ्या कपड्यांची क्वालिटी वेगळी आहे. आणि ते कपडेसुद्धा मी रोडवर पण भेटणार नाही एवढे स्वस्त ठेवलेत. मग हे काय केलं मी? कारण जास्तीत जास्त मुली आकर्षित व्हायला पाहिजे आणि जेणेकरून पटपट लग्न जमेल, हा माझा उद्देश होता. म्हणून मी ते केलं होतं. पण आता मला जाहिरातीतून तर फार किरकोळ घेतो मी, ₹1000 म्हणजे मला त्या मुलींचा काय फायदा नाही आहे. समजलं ना? कारण पहिल्यांदा कसं पैसे जास्त भेटत होते, तर त्याच्यामुळे कसं काहीतरी करू शकणार होतो. आणि म्हणून ते मी गारमेंट टाकलं होतं कपड्याचं. पण ते परमेश्वराला नको होतं, आणि म्हणून त्याने मला एक अटॅक दिला. तर आता मी तसं बरं आहे, तब्येत ठीक आहे माझी, आणि हळूहळू काहीतरी करेन असं मला वाटतं आहे. मध्ये थोडंसं हल्ली प्रॉब्लेम झाला होता, तसे प्रॉब्लेम होणार. आणि माणूस आहे, केव्हा काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे कसं केव्हा ना केव्हा काहीतरी होणारच. माणूस काय अमर नसतो. तर मित्रांनो, काळजी घ्या. बरंच काही घडणार आहेत, बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत, आणि म्हणून काळजी घ्या. पटपट लग्न जुळवून टाका. शक्य आहेत त्यांना, सगळ्यांनाच नाही सांगत. जे टपोरी आहेत त्यांनी बघत राहा. जे फालतू लोक आहेत त्यांनी फक्त चॅनल बघत राहा. त्यांना वाटेल की एक मुलगीचा फोन नंबर भेटेल, तर नाही भेटणार. आणि मुलीनो, तुम्ही जाहिराती देऊ नका अजिबात. तुम्ही फक्त बघत राहा. तुम्ही जाहिरात देण्याचं गरज नाही. बरेच फोन नंबर तुम्हाला भेटणार आहेत. अजून मी जाहिराती काही घेणार आहेत, थोडं थांबवलं आहे, पण जाहिराती मी घेणार आणि त्या टाकत राहणार वरती, जेणेकरून कोणाचंही होऊ देत. ₹1000 काय अजून काही करू शकत नाही. ₹1000 तर अजून म्हणजे सगळ्यांचीच लग्न जमली पाहिजे असं उद्देश नाही. निदान सगळ्यांपर्यंत पोचतं आहे ना, ह्याला महत्त्व आहे. तुम्ही आतापर्यंत कुठे पैसे दिलात? तो फाईलमध्ये बायोडा होता, बंद होता बायोडा. मी दुसऱ्यांसमोर ठेवला आहे बायोडा. रोजच्या रोज लोक बघत आहेत तुमचा बायोडा. ज्यांना पाहिजे ते बघत आहेत, नाही पाहिजे ते नाही बघत आहेत. त्याच्यामुळे कसं इथे कोणाचं मी नुकसान केलेलं नाही आहे. जर कोणाला कॉल नाही आला तर त्यांचं नुकसान मी मुळीच केलेलं नाही आहे. तुम्हाला बघत आहेत, जे लोक बघणार नव्हते त्यांची मी जाहिरात केलेली आहे ऑलरेडी. कळलं ना? ठीक आहे. ज्यांना शक्य वाटलं तर जाहिरात द्या. शक्य नाही वाटत त्यांनी नुसतं बघत राहा, फुकटमध्ये बघत राहा. जो पण विश्वास होत नाही तो पण काहीच करू नका काम. इकडे तिकडे फिरा, सगळीकडे फिरा. कुठे कुठे होत असेल तर तिथे करा. आणि ठीक आहे, थँक्यू. मला बाहेर जायचं आहे. धन्यवाद.